नमस्कार दुबईकरांनो, मी महाराष्ट्रीयन मुलगी दुबईमध्ये राहते आणि सकाळी सकाळी काम नसल्यामुळे आज मी ब्लॉग बनवते आहे. उठल्याबरोबर तर पहिले घ्यायला लागते सूर्यदेवाचं दर्शन. मग आपले पिवळे दाटे पांढरे करून किचनमध्ये आली. फ्रीज उघडला आणि फ्रीज बंद करून टाकला, काहीच खायला नव्हतं. मैं गरीब हूँ. मग तयार केला आपला भात, वरण, भाकरीसाठी लावून ठेवला रागी आणि आट्याचं मिश्रण. घरचं जेवण करत असल्यावर चवण्या करणारी मी दुबईत आल्यापासून ज्या भाज्या भेटल्या त्या उकळून खाऊन घेतो. त्याच्यामुळे मी बनवली आहे आलू आणि मटरची भाजी. एकदाची जेवणाची कटकट मिटवून मी पाणी गरम केलं. मग त्याच्यामध्ये टाकले चांगले मूग भिजू, कारण मी मूग डाळीचे चिले जास्त खात असतो. त्याच्यानंतर काही तर डोश्यासाठी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू टाकले आणि खरकटे भांडे तसेच झाकून ठेवले. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? कचऱ्याकडे पाहून एवढ्या हुला येत होत्या की मी डायरेक्ट हातात ग्लोव्ज घालून डिशवॉश घेतलं आणि भांडेच धुवून टाकले. बनवला आपला चांगला पॅक. अरे प्यायचा नाही, तोंडाला लावायचा. आणि सकाळपासून चिमण्या कावळ्या पोटात बोंबत असल्यामुळे तुम्ही पहिले जेवायला घेतलं. काय तर वरण भात भाजी ना भाकरी. दीट नका लावजा बरं, पानसटच जेवण आहे. त्याच्यानंतर काय तर आपलं लक्झरी कलेक्शन म्हणजे पायमोजे गोळा करून टाकले सुकलेले. मग सगळे रिकामटेकडे कामं आटपून मीना करून टाकला आजचा पिक्चर बंद. मग ट्रेनिंग सेशनला जासाठी आपण पकडली झुकझुक गाडी आणि जाताना दिसलं आपल्याला भलं मोठं विमान. झुकझुक गाडीमध्ये एवढी खाली सीट असल्यावर एक काका तिथं उभे राहून बोलत होते. त्यात बाजूच्या सीटवर बसले होते बाई माणूस. कौन है ये लोग? आणि दुरून किड्या मुंग्यासारखे दिसणारे हे दुसरे कोणी नाही तर बिचारे लोक आहे जे आपला देश सोडून इथं मेहनत करायला एवढ्या उन्हामध्ये. त्याचं कारण आहे फक्त एक, ते तुम्ही समजू शकता. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मग मी झुकझुक गाडीमधून खाली उतरली आणि आली पटकन आपला नोल कार्डचं रिचार्ज करायसाठी. त्यात मग भूक लागल्यामुळे मशीनला विचारले 50 दिराम आणि पटकन आपलं कार्ड हिसकावून मी निघाली बस पकडासाठी. तुम्ही हे पाहून कन्फ्यूज झाले असेल का मी इथं काहून बसली, तर हे सांगेन मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आवडलं असेल तसंच फॉलो करा आणि लाईक मारता आणि फॉलो करायला विसरू नका बरं का.